नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं आणि त्यामुळे राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री यांच्यात संघर्षाचा नवा पुढचा अंक सुरू झालाय. त्यावरच आहे आजची ही खास चर्चा. राज्यातल्या महिलांवर होणारे अत्याचार, कायदा सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती या सगळ्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आणि विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. हे पत्र व्हायरल झालं, माध्यमांमध्ये आलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिलं, उत्तर दिलं. हे उत्तर अत्यंत खरमरीत होतं. जर राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल आणि महिला अत्याचाराबद्दल अधिवेशन घ्यायचं असेल तर सगळ्या देशात आज हा प्रश्न आहे. त्यामुळे थेट संसदेचं अधिवेशन घेण्याची मागणी आपण पंतप्रधानांकडे करावी. आणि विशेषतः गुजरातमध्ये तर जिथं दिवसाला 3 बलात्कार होत आहेत तिथं महिनाभराचं आपण अधिवेशन घेण्याची मागणी करावी, अशा प्रकारचं खरमरीत उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जे चित्र दिसत होतं, मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल आणि राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष कुठेतरी मावळतोय की काय, पण आज मात्र पुन्हा त्याच्या ठिणगी पडलेली आहे आणि त्यामुळे एक संघर्षाचा नवा अंक पुढच्या काळात आपल्याला पाहायला मिळू शकतो. आज त्याची सुरुवात झाली. या सगळ्या विषयाच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की याबद्दल त्यांचं काय मत आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे आहेत. मनीषाताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. थोड्याच वेळात आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या जाणार आहेत भाजपच्या आमदार भारती लवेकर आणि काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे सुद्धा. मी सुरुवातीला जातोय मनीषाताईंकडे. मनीषाताई, आज ज्या प्रकारचं प्रश्न घेऊन आज राज्यपालांनी एक प्रकारची मागणी केली की अधिवेशन बोलवलं जावं, राज्यपालांचा तो अधिकार आहे, पण शिवसेनेला असं का वाटतंय की ही महाराष्ट्राची बदनामी आहे? अगदी आपण घटनाक्रम बघूया. साकीनाका येथे एका महिलेवर जो काय अतिप्रसंग झाला, तिचा नंतर म्हणजे खूनच झाला आणि नंतर त्या प्रसंगानंतर या सगळ्या गोष्टी, या महिला आणि अन्याय अत्याचाराच्या विषयांना राजकीय वळण देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलं. आता बलात्कार कुठेही होऊ नयेत, अन्याय अत्याचार कुठेच होऊ नयेत. म्हणजे ती माझी महाराष्ट्रातली जर का ती भगिनी असेल तर मला तिच्याबद्दल कळवळ आहे. पण ती माझी उत्तर प्रदेशातली जर का भगिनी असेल, मिझोराम मधली असेल, आसाम मधली असेल, बिहार मधली असेल, गुजरात मध्ये असेल, तर मला तेवढंच दुःख झालं पाहिजे खरंय की जितकं मला महाराष्ट्रातल्या भगिनीबद्दल होत आहे. परंतु तसं न होता मग तिकडे भारतीय जनता पार्टीच्या नवीन प्रवेश केलेल्या नवीन जोमाच्या चित्राताई वाघ तिकडे गेल्या. त्यांनी अश्रू ढाळले. तिकडे आमचे नेते गेले, आम्ही मदत केली प्रत्यक्ष. असे शिवसेना पक्ष लढणारा आहे, मदत करणारा पक्ष आहे. त्याच्यावर राजकारण करणं हे सगळ्या भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते जाऊन तिकडे त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जे काय वक्तव्य केली. मला सांगा की 10 मिनिटात एका वॉचमॅनचा फोन आल्यानंतर पोलीस 10 मिनिटात पोहोचले. 4 तासात आरोपीला पकडलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्वरित आदेश, सर्व कमिशनर्स, पोलीस कमिशनर, सर्व यंत्रणा हलवून सांगितलं की 1 महिन्याच्या चार्जशीट फाईल झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टात त्याला चालवा. हे सगळं जे काय करायचं होतं ते त्वरित केलं. परंतु आपण पाहतोय की गेले वर्ष 1.5 वर्ष सतत महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करायचं आणि भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणजे त्वरित अगदी तयारच असतात. जसे काही ती स्क्रिप्ट लिहिलेली असते तसं त्यांचं सगळं ठरलेलं असतं. आदरणीय भारतीताई अतिशय जेन्युइन महिलांच्या बाबतीत काम करणाऱ्या नेत्या आहेत. म्हणजे चित्राताई वाघ आणि भारतीताई लवेकर यांची तुलनाच होऊ शकत नाही. भारतीताई जेन्युइनली त्यांना महिलांबद्दल तणव आहे. तर ह्या एक मिनिट, तर असा हा विषय झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी जे पत्र लिहिलं त्यात काय चुकलं? मग
त्यांचं म्हणणं आहे की राज्यपालांचं काय चुकलं. जर राज्यातल्या महिला कार्यकर्त्या, राज्यातल्या महिलांना असं वाटतंय की शक्ती कायद्याच्या संदर्भात पावलं उचलणं गरजेचं आहे, या सगळ्या चर्चा होणं गरजेचं आहे. आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि सभागृहात जर त्याच्याबद्दलची चर्चा झाली तर त्यात वावगं काय? सभागृहात चर्चा, आता शक्ती कायद्याविषयी भारतीताई त्या कमिटीवर आहे, शक्ती कायदा. आता त्यामध्ये त्यात किती काही अडचणी आल्या आणि याची मागणी मीच केली होती की ज्या पद्धतीने दिशा कायदा तिकडे आंध्र प्रदेशात आहे तसाच त्याच धर्तीवर आपल्या इकडे एक शक्ती कायदा पाहिजे, ही पहिली मागणी डिसेंबरच्या अधिवेशनात नागपूरच्या मीच केली होती. त्यानंतर अर्थात ती समिती स्थापन झाली, त्याच्यावर सर्वपक्षीय आमदार आहेत आणि त्याच्यात लोकांनी काय ऑब्जेक्शन रेस केले त्या ड्राफ्ट बिल मध्ये ते सुद्धा भारतीताईंना माहिती आहे. ठीक आहे, मी भारतीताईंना विचारतो. भारतीताई, आज राज्यपालांनी एक मागणी केली, पत्र लिहिलं, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत खरमरीत शब्दामध्ये त्याला उत्तर दिलेलं आहे. त्याच्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया काय? पण भाजपचे नेते, भाजपच्या नेत्या याच्याबद्दल खूप आक्रमक दिसत आहेत, त्यांना खूप राग आलेला दिसतोय. तुम्हाला काय वाटतं, काय चुकलं मुख्यमंत्र्यांचं? खरं तर राज्यपाल महोदयांनी मागणी नाही केली, त्यांनी आदेश किंवा सूचना देणं अपेक्षित आहे. त्यामुळे मागणी ह्या शब्दाला एक माझं ऑब्जेक्शन आहे. बरं, ठीक आहे, मी शब्द मागे घेतो. दुसरी गोष्ट अशी की साकी नाका इथे जे काही घडलं किंवा गेल्या 7 महिन्यामध्ये फक्त जरी बघायला गेलं तर इतकी मोठी आकडेवारी आहे महिलांच्या अत्याचारावरची की 7 महिन्याचा विषय घेतला तुम्ही तर 550 बलात्कार हे केवळ मुंबई शहरात झाले. त्यात 1100 विनयभंगाच्या ज्या काही घटना घडल्या आहेत त्या केवळ मुंबई शहरात झाल्यात आणि महाराष्ट्रात तर मोठी आकडेवारी आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही काही महिला लोकप्रतिनिधी आणि नगरसेविका यांचं एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही राज्यपाल महोदयांकडे आम्ही स्वतः गेलो होतो आणि ही मागणी केली की 2 दिवसात महिलांच्या सुरक्षितते संदर्भातलं खास अधिवेशन आपण घ्यावं, कारण की महिलांवरचे अत्याचार खूप वाढत आहेत आणि ते थांबले पाहिजेत. शक्ती काय कुठेतरी दिशा मिळाली पाहिजे. ह्या गोष्टींसाठी आम्ही गेल्यानंतर संवेदनशील मनाच्या राज्यपाल महोदयांनी पत्र आपल्या मुख्यमंत्री महोदयांना. अपेक्षा अशी होती की मुख्यमंत्री महोदयांनी 2 दिवसाचं जर का महिला सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये जर का अधिवेशन घेण्याचं ठरवलं असतं तर आमच्या ते ग्रेट ठरले असते, पुरोगामी ठरले असते आणि पुरोगामी राज्याला शोभून दिसले असते. परंतु तसं केलं नाही. त्यांनी एक पत्र पाठवलं आणि ते पत्र आज सकाळी आमच्या हातात पडलं आणि आम्ही तेव्हा ते वाचलं. त्यावेळेस खूप दुःख झालं. मनीषाताई तुम्ही एक महिला आहात, मी पण एक महिला आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण जेव्हा विचार करतो सगळ्या महिला, तेव्हा कुठेही अशी घटना घडली तर आपल्याला निश्चितच त्याचा निषेध करावासा वाटतो. तुमच्या तिथे असं घडलं, बिहारमध्ये असं झालं, उत्तर प्रदेशात तसं झालं किंवा दिल्लीत तसं झालं, या सगळ्या गोष्टींचा गोषवारा त्याच्यामध्ये आहे. त्याला एक वेगळी राजकीय किनार लाभली आहे असं मला वाटतं. त्यांनी असा विचार केला की त्यांनी लावली, आम्हाला वाटतंय की ह्यांनी पण लावली. याचं कारण राज्यपाल महोदयांचा उद्देश आमच्या मागणीनुसार त्यांनी सूचना केलेल्या आहे, कारण आम्ही मागणी केली. या संदर्भामध्ये शक्ती कायद्याच्या बाबतीत सुद्धा आता मनीषाताई जसं बोलल्या की त्या कमिटीवर आहे आणि मागचे मिनिस्टर होते त्यावेळेला आम्ही त्या संदर्भात बऱ्यापैकी मीटिंग्स घेतल्या होत्या. नवीन मिनिस्टर आल्यानंतर फक्त एकच मीटिंग झाली. आता परत त्यांनी 28-29 ला कदाचित हा सगळा गदारोळ बघून त्यांनी लवकर लावली असावी. ठीक आहे. माणिकराव ठाकरे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत आहेत माणिकराव ठाकरे. माणिकरावजी, आज राज्याचे राज्यपाल, जे घटना तो प्रमुख आहे, राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये जे लेटर वॉर आज रंगलेला आहे, ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप या लेटर मधून झालेले, पत्रातून एकमेकांवर झालेले आहेत, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? गेली अनेक दशकं तुम्ही राजकारण बघितलेलं आहे महाराष्ट्राचं. कुठंतरी धक्का पोहोचलाय इथल्या सगळ्या प्रतिमेला? मी जवळजवळ 35 वर्ष विधिमंडळामध्ये आहे. मंत्री राहिलो, आमदार म्हणून राहिलो, प्रतोद म्हणून राहिलो आणि 40 वर्षाच्या मध्ये कुठे अशी परंपरा नाही आहे की राज्यपालांनी शासनाला सांगावं की तुम्ही अधिवेशन बोलवा. तो त्यांचा अधिकार नाही, ते सुचवू शकत नाही.
नाही, यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे, या सगळ्या थोडं बॅकग्राऊंडला जर आपण गेलं हा तर आपल्या लक्षात येईल हा की शासनाने शिफारस केल्यानंतर राज्यपाल अधिवेशन बोलावतं. पण सर मी थोडस तुम्हाला सांगतो, थोडस मी इंटरप्ट करतो, तुम्हाला माफ करा. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे सगळे नेते, विरोधी पक्षाचे सगळे नेते हे राष्ट्रपतींकडे गेले होते. त्यांनी सुद्धा अशा प्रकारची मागणी केलेली होती राष्ट्रपतींकडे की आपण विशेष अधिवेशन बोलण्याची, शेतकरी प्रश्नावर मागणी केलेली होती. काय चुकलं याच्यामध्ये? नाही, म्हणजे त्याच्यामध्ये हा विषय जो आहे तो गंभीर आहे, याबद्दल कोणाची दुमत नाही. भगिनींवर जे काही अत्याचार संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये झालेले आहेत, त्याला तात्काळ संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, आरोपी पकडल्या गेली पाहिजे, त्याच्या कठोर कारवाई व्हायला पाहिजे. परत कुणी अशा प्रकारची हिंमत करू नये, याबद्दल कोणाचे दुमत असल्याचं कुठलंही कारण नाही आहे. परंतु आतापर्यंतचा आपण सर्व इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भात जर पाहिला तर राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी त्यांच्या भेटीनंतर स्वाभाविक आहे विरोधी पक्ष जातो, राष्ट्रपतीकडे जातो, राज्यपालांकडे जातो. परंतु ह्या संदर्भामध्ये आपण राज्यपालांची भूमिका आतापर्यंतची संपूर्ण जर पाहिली, त्यांनी राज्यपाल पद या ठिकाणी स्वीकारलं, ते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलेत, त्यावेळेस पासून विकास आघाडी जणू काही एक विरोधी पक्ष आहेत आणि आपण काहीतरी त्यांच्या विरोधामधली भूमिका पार पाडायला पाहिजे. इकडे अनेक उदाहरण देता येईल. संशय कसे येतो, राज्यपालाचा सन्मान असलाच पाहिजे. त्यामुळे संविधानिक त्यांना दर्जा आहेत. त्यांनी भारतीय आपल्या राज्यातील जनतेबद्दल त्यांची आस्था, त्यांचे प्रश्न सोडण्याबद्दल त्यांचे कर्तव्य असलंच पाहिजे, त्यावर दुमत नाही. परंतु आतापर्यंत का म्हणून त्यांच्याबद्दल या संशयाच्या घेऱ्यामध्ये ते येतात? असा कुठला विषय आहे की जे राज्याला, सरकारला त्यांनी मदत केल्याचं कुठं दिसून येत आहेत? सर्व कुठलाही विषय आपण घ्या, मग राज्यपालाने त्याचं राजकीय भांडवल करण्याच्या संदर्भातच पावलं टाकलेली आहेत. म्हणजे राज्यपाल आणि राज्य सरकार यांचे एकमेकांबद्दलची मतं ठाम झालेली आहेत आणि या मतांच्या मधून हा संघर्ष निर्माण झालेला जो वेगवेगळ्या निमित्तानं समोर येतो. उघड आहे, याच्यामध्ये हा विषय अत्यंत गंभीर आहे. त्या विषयाला हात घातलाच पाहिजे, शासनाने घातला पाहिजेत, महाराष्ट्र शासनाने घातला पाहिजेत, केंद्र सरकारने घातला पाहिजेत. परंतु अशा प्रकारचं राजकारण जर एक राज्यपाल राज्यामध्ये येऊन, ज्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे राज्याची, ते जर येऊन करत असेल आणि आपला वापर त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या नेतृत्वाला किंवा विरोधी पक्षाला साजेल अशा प्रकारचं वर्तन करत असेल, तर या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राष्ट्रपतीकडे जाऊन राज्यपालांना इथून हलवा, हे कधी राज्याच्या सरकारला कुठेही मदत तर सोडा, परंतु तशा प्रकारची भूमिका सुद्धा हे घेत नाहीत. उलट वातावरण अशा प्रकारचं चर्चेमध्ये आणून कुठे आम्ही चर्चेमध्ये आहोत आणि शासन कुठेतरी त्यामध्ये चुकीचं करतायत, महिलांना न्याय देत नाही आहेत, राज्यामध्ये कोणालाच न्याय मिळत नाही आहेत. आता ते मुख्यमंत्री नाही आहेत राज्याचे एका. ठीक आहे, तुमचा थेट आरोप आहे की राज्यपाल या सगळ्या प्रकरणाचं, वेगवेगळ्या प्रकरणांचं राजकारण करतायत. मला याच्याबद्दल भाजपची भूमिका जाणून घ्यायची आहे. खरं तर राज्यपाल त्यांची भूमिका मांडू शकत नाहीयेत, पण या सगळ्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राच्या संपूर्ण परंपरेला सुद्धा गालबोट लागतंय का या राजकीय संघर्षामुळे? याच्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायला हवं एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर विशेष कार्यक्रम. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये लेटर वॉर सुरू झालंय आणि याच लेटर वॉरच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत भारती लवेकर, भाजपच्या आमदार, आणि शिवसेनेच्या नेत्या आपल्यासोबत मनीषा कायंदे आहेत. मनीषाताई, प्रश्न हा आहे आता की जर अशा प्रकारचा एक सूचना त्यांनी केलेली असेल राज्यपालांनी की आपण राज्यामध्ये अशा प्रकारचं एक अधिवेशन घ्यावं, त्या अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रश्नांची चर्चा व्हावी, तर यात वावगं असं काहीच नाहीये तसं बघितलं तर, पण त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला या पत्राच्या उत्तराच्या माध्यमातून आणि कुठेतरी ही महाराष्ट्राची बदनामी झाली, हा जो आरोप शिवसेनेकडून केला जातोय त्याला कसं घ्यायचं की हा महाराष्ट्राचा आरोप कसा, महाराष्ट्राची बदनामी कशी?
असं आहे की सुरुवातीपासून म्हणजे गेल्या 1.5-2 वर्ष आता या सरकारला होत, हम्म. तर प्रत्येक वेळी राज्यपालांना हाताशी धरून त्यांच्या पदाची गरिमा, भारतीय जनता पार्टीनेच खरं त्यांच्या पदाची गरिमा याचा कुठेतरी खाली केलेली आहे. आणि प्रत्येक वेळी राज्यपालांना हाताशी धरून राजकारण करायचं. हम्म. आणि आता म्हणजे साकीनाकाचा विषय जो झाला त्याच्यानंतर पर्टिक्युलरली जसं भारतीताईंनी सांगितली उदाहरणं, पण पण त्याही पलीकडे ताई- गुजरात आहे. पण ताई मला सांगा, हे कधीपर्यंत चालणार आहे? राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात जर राज्याच्या अधिवेशना होत असेल, तिथं त्याच्याबद्दल चर्चा होणार असेल, त्याच्यातून काही मार्ग निघणार असेल, तर का आपण त्याच्याबद्दल इतकं वाईट वाटून घ्यायचंय की हे महाराष्ट्राची बदनामी नाहीये, वाईट वाटलेलं नाहीये. हा. हे पर्टिक्युलरली एखाद्या सरकारला टार्गेट करण्याचा जो प्रकार चाललाय त्याच्यातून हे उत्तर निर्माण झालेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्री संवेदनशील नाहीत का? तर आहेत ना. जे काय करायचंय सगळ्या उपाययोजना करणं सुरू आहे. अगोदरही सुरू होत्या, त्या कधी कमी होतात, जास्ती होतात, प्रकरणं वाढतात, ते सगळं आहे. आणि याच्याबद्दल खरंच खेद आहे, खंत आहे. परंतु महिलांच्या वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा विषय घेऊन हे मुद्दामून राजकारण केल्यासारखं आहे. पण ताई, हे असं नाही वाटत की जेव्हा विरोधक, म्हणजे तुम्ही आता केंद्रात विरोधक आहात, तुम्ही तिथं सरकारला सांगता की महिलांच्या प्रश्नाबद्दल चर्चा झाली पाहिजे, पण आमच्या सरकारमध्ये चर्चा नाही झाली पाहिजे, ही दुटप्पी भूमिका जशी भाजपची आहे तशी तुमची आहे का? अजिबात नाही. आम्ही चर्चेची मागणी करणं वेगळं आहे आणि ते नॉर्मल सर्कमस्टन्सेस मध्ये चर्चेची मागणं, अधिवेशनाची मागणी करणं ते समजू शकतो. पण आता जवळजवळ 2 वर्ष ज्या प्रकारचं राजकारण भारतीय जनता पार्टी करत आहे आणि राज्यपालांना हाताशी घेत. ठीक आहे, मी विचारतो. ऑब्जेक्शन. ठीक आहे, मी विचारतो. भारतीताई, स्पष्ट आक्षेप आहे की राज्यपाल राजभवनावरती बसून राजकारण करतायत आणि त्याला त्यांचा आक्षेप आहे. अतिशय चुकीचं वक्तव्य आहे. मनीषाताईंचा आदर आहे मला, पण मनीषाताई महिला आहात आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलतात, मला हे अपेक्षित नाहीये. तुम्ही बघा, बलात्कार तर खूप होत आहेत, महिला आयोगाला अध्यक्ष नाही. पारनेरची केस बघा, ठाण्याची केस बघा, जिथं बोटं कापली महिलांची. अनेक गोष्टी घडतायत की महिला सुरक्षेचा विषय हा ऐरणीवर आलेला आहे. आणि तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये काहीही प्रयत्न न करता शक्ती कायद्याची वाट बघत बसणं. ऍक्च्युअली वर्मा कमिटीने जे काही कायदे केले त्याची अंमलबजावणी जरी तुम्ही नीट केली तरी हे सगळं थांबू शकतं. पण आज पोलिसांचा धाक उरलेला नाही, महिला आयोगाला अध्यक्ष नाही, पोलीस स्टेशन मधून सीसीटीव्हीची मागणी होते, ते सीसीटीव्ही दिले जात नाहीत, पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे नोंदवले जात नाहीत. अनेक महिला आमच्याकडे परत येतात की पोलीस सांगतायत नाही आम्ही आता नोंदवू शकत नाही, आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू, असं करू तसं करू. पण ह्या सगळ्या गोष्टी काय दाखवतात? ही संवेदनशीलता नाही तर अजून काय आहे? आणि दुसरी गोष्ट अशी की माझं कुटुंब आणि मी सुरक्षा असं म्हणायचं का आता आम्ही महिलांनी? मनीषाताईंकडून उत्तर घेतो. मनीषाताई, सातत्याने विरोधकांकडून आरोप होतोय ह्या सरकारवरती, असं अजिबात म्हणणं योग्य नाही. सातत्याने सरकारवर आरोप होतोय की तुम्हाला चर्चा नको असते, तुम्हाला अधिवेशन नको असतं, तुम्हाला केवळ आणि केवळ वेळ मारून न्यायची असते. असं अजिबात नाहीये. भारतीताईंचा गैरसमज झालेला आहे. आता अधिवेशनं आपली प्रत्येक वेळा 2-3 दिवस, आठवडाभर एवढी का झाली? कारण ही जागतिक महामारी आहे, त्याचे अनेक राज्यांमध्ये अधिवेशनं अशीच अर्धवट होतात आहेत. पण दिल्लीमधलं अधिवेशन होतं ना ताई, संसदेचं अधिवेशन झालं ना, अनेक दिवसांचं संसदेचं अधिवेशन झालं, तिथं तुम्ही मागणी केली की ते मोठं पाहिजे. मागचंही अधिवेशन 5 दिवसाचं झालं होतं. परंतु प्रत्येक वेळा बरं केंद्राकडनंच अलर्ट येतात की राजकीय सभा सगळ्या चालतात, मोठमोठ्या हजारोंच्या सभा होतात, पण अधिवेशनात मंत्र्यांना जायला भीती होते. ऐकून घ्या, या सगळ्यांच्याच होतात आहे, त्याच्यामुळे याला सगळेच पक्ष जबाबदार आहेत. तेच म्हणतोय, मैदानात सभा होतात, विषयांतर होतंय. एक मिनिट, आपलं विषयांतर होतंय. जे भारतीताईंनी मला जो प्रश्न विचारला, अधिवेशन, आता हे बघा उपाययोजना, आता त्यांचा जो एक मुद्दा आहे की महिला आयोगाला अध्यक्ष पाहिजे का, तर हो, त्वरित झालं पाहिजे. आता ही दिरंगाई का होते याचं उत्तर माझ्याकडे नाहीये.
जरी मी एक शासनाचा भाग असली तीन त्याही शासनाचा भाग पक्षांमधली आहे. भांडणं हेच त्याचं उत्तर आहे. नाही, घुसमट आता- हे काही असलं तरी हा. केवळ आता या निमित्ताने महिला आपापसातली अत्याचाराच्या भांडणं म्हणू प्रश्नावरती नका त्याला संसदेत भारतीताई. त्याच्याबद्दल कदाचित जशी सहमती होत चर्चा होणं नसेल. अपेक्षित आहे कदाचित तसंच नावावर सहमती होत विधिमंडळात नसेल. सुद्धा त्याच्याबद्दल 2 चर्चा वर्ष व्हावी ही झाली, सर्वसामान्य 2 वर्ष महिलांची ताई, अपेक्षा अजूनही निश्चित पंधरा असेल. आयोगाला भारतीताई, अध्यक्ष माझा भारतीताई, वेळ संपलाय भारतीताई. संपलाय माफ करा, मी दोघींनाही थांबवतोय. पण आशा आहे की या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं जे राजकारण आता महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे ते राजकारण थांबेल आणि मूलभूत प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते पुढाकार घेतील अशी आशा करूया आणि राज्याला हा वाद परवडणारा नाही याचं भान सुद्धा संबंधित लोक घेतील अशी आशा करूया. आजच्या चर्चेत आपण सहभागी झाला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.